तर चला आपण आज बनवूया सर्वांची आवडती अशी मँगो आईस्क्रीम। तर आता ही जी आईस्क्रीम आहे तर ही एकदम क्रीमी आणि एकदम मलईदार अशी आईस्क्रीम आपली तयार झालेली आहे आणि अगदी घरच्या साहित्यामध्ये आपण इथे तयार केलेली आहे। त्याला काही असं खूप मेहनत करायचं काम नाही। बघा किती सुंदर आपली आईस्क्रीम इथे तयार झालेली आहे। तर आता आपण आधी ह्या आईस्क्रीमचा बेस तयार करणार आहोत। तर इथे घ्यायचं आहे आपल्याला 2 कप फुल फॅट दूध। तर इथे साय न काढलेलं दूध आपल्याला घ्यायचं आहे। तर इथे आपल्याला म्हशीचं कच्चं दूध घ्यायचं आहे। गाईचं दूध अजिबात घेऊ नका, त्यामुळे आपला आईस्क्रीम हा खराब होईल। म्हशीच्या दुधामुळे आपला आईस्क्रीम जो आहे तर तो छान तयार होतो। आणि आता यातच टाकायचं आपल्याला 1/4 कप साखर। तर बघा आता ही जी साखर आहे तर ही साखर तुम्ही कमी जास्त टाकू शकता। आणि बघा आता इथे घ्यायचं आहे आपल्याला 1/4 कप मिल्क पावडर। तर बघा आता या मिल्क पावडरने काय होतं, आपला हे जे आईस्क्रीमचा आपण बेस तयार करणार आहोत तर ते एकदम क्रीमी तयार होतं। त्यामुळे ते मिल्क पावडर हे नक्की वापरा। आणि ते यातच घ्यायचं आपल्याला 1/2 टेबलस्पून कस्टर्ड पावडर। तुमच्याकडे जर कस्टर्ड पावडर नसेल तर तुम्ही इथे कॉर्नफ्लॉवरचा जरी वापर केला तरी चालेल। तर ते कॉर्नफ्लॉवर आणि कस्टर्ड पावडर हे एकच काम करतं। तर आता हे जे पावडर आपण टाकलेली आहे आतमध्ये तर हे सर्व छान आपल्याला एकजीव करायचं आहे। अजिबात यात गाठी राहायला नको। आणि हे दूध जेव्हा गार असतं त्यातच आपल्याला हे छान असं एकजीव करून घ्यायचं आहे। हे पावडर जर तुम्ही गरम दुधात टाकली तर याच्या गाठी तयार होतात आणि आपलं हे जे बेस आहे तर याचं हे क्रीमी टेक्स्चर तयार होत नाही। म्हणून हे दूध गार असतानाच यात पावडर वगैरे टाकायची। आणि हे छान असं एकजीव झाल्यानंतर मग आपल्याला याला गॅसवरती ठेवायचं आहे। तर बघा आता हे पावडर वगैरे छान मिक्स झालेली आहे आणि आता हे इथे मी गॅस चालू केलेला आहे। एकदम मीडियम गॅसवरती आपल्याला हे थोडं गरम करायचं आहे। आणि हे हळूहळू आपलं जे दूध आहे तर हे घट्ट व्हायला लागतं, कारण यात आपण मिल्क पावडर टाकलेली आहे आणि आपण इथे कस्टर्ड पावडर सुद्धा घेतलेली आहे। तर बघा आता मँगो आईस्क्रीम जो आहे तो सर्वांचा आवडीचा आहे आणि आता बाजारामध्ये खूप आंबे आलेले आहेत। तर त्यापासून जर तुम्ही आईस्क्रीम हा घरी बनवला तर एकदम हेल्दी आणि एकदम छान आपला आईस्क्रीम तयार होऊ शकतो। तर आता इथे छान आपलं दूध घट्ट व्हायला लागलेलं आहे आणि हळूहळू आपल्याला हे हलवायचं आहे, नाहीतर आपले जे दूध आहे तर हे खाली तळाला लागू शकतं। तर बघा आता यात घेतलेलं आहे मी 5 ते 6 पाकळ्या आपल्या केशरच्या। तर तुमच्याकडे जर केशर नसेल तर तुम्ही ते अवॉइड केलं तरी चालेल। तर काय होतं या केशरने आपल्या ह्याच्या आईस्क्रीम आहे त्याला छान कलर येतो, त्यामुळे हे केशर जे आहे तर हे असलं तुमच्याकडे तर नक्की टाका। आणि आता हे छान आपल्याला पुन्हा एकजीव करून घ्यायचं आहे। आणि आपल्या दुधाला उकळी पण आलेली आहे आणि घट्टपणा पण यायला सुरुवात झालेली आहे। तर बघा ते 5 मिनिटं मला झालेले आहे आणि दूध आपलं किती हे आटलेलं आहे। तर हे 2 कप दूध मी घेतलेलं होतं, तर आपल्याला 1 ते 1.5 कप दूध फक्त इथे ठेवायचं आहे। आणि आता या स्टेपला आपल्याला गॅस हा बंद करायचा आहे। तर हे दूध आपल्याला गार झाल्यानंतर आपण पुढची प्रोसेस करणार आहोत। आता इथे घ्यायचे आहे 2 आंबे। तर इथे घेतलेले आहे मी देवगड हापूस, माझ्याकडे देवगड हापूस आंबा होता तर हे 2 आंबे मी घेतलेले आहेत। तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही कोणताही आंबा इथे वापरू शकता। आणि त्याचे साल काढून आपल्याला त्याचा आतील जो पल्प आहे तर तो घ्यायचा आहे। तर बघा आता केशर आंबे पण भरपूर आलेले आहे बाजारामध्ये। केशर आंबा जरी तुम्ही घेतला तरी काही हरकत नाही। तर आता एका मोठ्या मिक्सर जारमध्ये आपल्याला हा जो आंब्याचा पल्प आहे तर तो काढून घ्यायचा आहे। ही जी व्हिडिओ आहे तुम्ही शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला कळेल की आपण हा जो मँगो आईस्क्रीम आहे हा कशा प्रकारे तयार केलेला आहे। अगदी इझी प्रोसेस आहे, काहीच अवघड नाही यामध्ये आणि घरी तुम्ही खूप छान असा मँगो आईस्क्रीम तयार करू शकता। तर आता हा पूर्ण पल्प आपल्याला ह्या 2 आंब्याचा जो पल्प आहे तर या भांड्यामध्ये आपल्याला काढून घ्यायचा आहे। तर आता यातच टाकायचं आहे आपल्याला जे आपण दूध तयार केलं होतं तर ते दूध गार झालेलं आहे आणि ते दूध आपल्याला यात टाकायचं आहे। आणि हे दूध टाकल्यानंतर आपल्याला हे थोडं मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे। हे दूध टाकल्यानंतर माझ्याकडे हे साय होती घरातली, दुधावर आलेली साय जी आहे तर ती साय सुद्धा मी यात टाकते आहे। याने सुद्धा आपला जो आईस्क्रीम आहे तर तो छान तयार होतो। तर तुमच्याकडे जर असेल तर तुम्ही नक्की ही साय टाका। तर आता हे सर्व आपल्याला मिक्सरला इथे छान फिरवून घ्यायचं आहे। तर एकदम अशी आपल्याला पेस्ट तयार करायची आहे। आणि बघा आता आपली ही जी पेस्ट आहे तर आता किती छान असं क्रीमी टेक्स्चर हिला आलेलं आहे। तर हे अशा प्रकारे आपली ही मँगोची जी पेस्ट आहे तर ती व्हायला पाहिजे आणि एकदम घट्टसुद्धा झालेली आहे। तर आपला हा पूर्ण आईस्क्रीमचा जो बेस आहे तर हा तयार झालेला आहे। तर आता आपल्याला फ्रीजमध्ये हा जो आईस्क्रीम आहे तर हा सेट करायचा आहे। तर त्यासाठी आपल्याला लागणार आहेत एअरटाईट कंटेनर। तर माझ्याकडे हा मुलांचा टिफिनचा बॉक्स आहे तर त्यामध्ये मी हे जो आपला बेस आहे तर तो यात टाकणार आहे। आणि बघा तुमच्याकडे जर असेल असा एअरटाईट कंटेनर तर त्यातच तुम्ही टाका, नाही तर मग त्याला वरून तुम्ही छान असं फॉईल वगैरे एकदम छान असं रॅप करा, म्हणजे त्याचे
क्रिस्टल असतील तर ते जाणार नाही. आणि आता थोडं आपल्याला हे टॅप करायचं आहे, म्हणजे काही एअर बबल असतील तर ते निघून जातील. आणि बघा आता आपण जेव्हा हे झाकण लावतो तर त्याआधी आपल्याला थोडं ॲल्युमिनियम फॉईल जर आपल्याकडे असेल किंवा हे जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही कोणता प्लॅस्टिकचा कागदसुद्धा इथे लावू शकतात. आणि हा छान कागद इथे लावल्यानंतर आपल्याला वरनं एकदम टाईट असं याचं झाकण लावायचं आहे, म्हणजे आपल्या ह्या आईस्क्रीममध्ये जे क्रिस्टल असतात फ्रीजरमधले तर ते जाणार नाही. तर बघा आता असं छान असा हा एअरटाईट आपला कंटेनर इथे तयार झालेला आहे. तर बघा आता हे जो आईस्क्रीम आहे तर हा आपल्याला फ्रीजरमध्ये 8 ते 10 तासासाठी सेट करायला ठेवायचा आहे. तर त्याआधी पाहू नका, 8 ते 10 तासानंतरच आपला हा जो आईस्क्रीम आहे तर तो तयार होतो. तर बघा आता 10 तास झालेले आहे आणि आपण बघूया आपला आईस्क्रीम हा कशाप्रकारे तयार झालेला आहे तो. तर आता हे जे कंटेनर आहे तर हे बर्फ वरून साचल्यामुळे लवकर ते उघडत पण नाही आणि एकदम नॉर्मल झाल्यावर ते छान असं उघडतं. तर बघा आता आपला हा जो आईस्क्रीमचा बेस आहे तर एकदम सुंदर असा हा सेट झालेला आहे. एकदम कडक आपला आईस्क्रीम इथे तयार झालेला आहे. जसा मार्केटमध्ये मिळतो तसा आईस्क्रीम इथे तयार झालेला आहे. आणि आता बघा केव्हाही आपला आईस्क्रीम काढताना काय करायचं, थोडं गरम पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये आपण जो स्पून वापरणार आहोत तो स्पून ओला करायचा आणि त्याने आपला हा जो आईस्क्रीम आहे तर तो काढायचा, म्हणजे तो इझी बाहेर येतो. बघा माझ्याकडे हा असा गोल स्पून आहे तर तो आपल्या ह्या आईस्क्रीमच्या स्पूनसारखाच दिसतो, म्हणून मी नेहमी यानेच आपला जो आईस्क्रीम आहे तर तो काढते. बघा किती कडक आपला आईस्क्रीम तयार झालेला आहे. अगदी रेडीमेड जसा मिळतो तसा हा आईस्क्रीम इथे तयार झालेला आहे. आणि घरच्या आईस्क्रीमची तर अतिशय वेगळी चव लागते आणि खायलासुद्धा एकदम अप्रतिम आपला आईस्क्रीम इथे लागतो. तर आता गार्निशिंगसाठी मी यावरती थोडे पिस्ता टाकते आहे आणि केशर पण टाकणार आहे. तर बघा मंडळी, तुम्हाला ही माझी व्हिडिओ कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. आणि घरी तुम्ही जर आईस्क्रीम तयार केला तर तुमचा आईस्क्रीम कसा झाला हे सुद्धा मला नक्की सांगा. आणि चला भेटूया आपण मग अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये.